चला डोंबिवली मानकोली ब्रिज ते डोंबिवली स्टेशन प्रवासाला। म्हणजे एखाद्या ठिकाणी नवीन वस्ती वसाहत होत चालली आहे, तिथे जबर दुकान होतात। आणि हा आपला मानकोली डोंबिवली रोड, नवीन ब्रिज, ठाणे डोंबिवली लिंक रोड। समोर जे दिसते ते नारायण सिटी स्वामीनारायण सिटी। आता आठवतो ना गेल्या वर्षीचे व्हिडिओ किंवा हे सर्व बनत असताना व्हिडिओ बनवलेले, एक वेगळाच फील येतो। आणि हा ब्रिज म्हणजे एक प्रकारचा पिकनिक पॉइंट आहे। हे बघा रस्त्यावर या ब्रिजवर कशा गाड्या उभ्या आहेत, सेल्फी घ्यायला, रील्स बनवायला वगैरे वगैरे। हा पिकनिक स्पॉट झाला एक प्रकार। रस्ता कशासाठी असतो? हा ब्रिज आहे। ब्रिजवर ऍक्च्युली असं व्हायला नाही पाहिजे, गाड्या ब्रिजवर थांबणं चुकीचं आहे। हे बघा मोठ्या मोठ्या फोर व्हीलर देखील थांबवलेले आहेत। तिकडे पण फोर व्हीलर बनवत आहेत त्या बाजूला जी या ब्रिजला तरी मध्ये म्हणजे कोपऱ्याला चालण्यासाठी जागा दिलेली आहे, तुम्ही येऊ जाऊ शकता। रस्त्यावर असं ब्रिजवर गाडी आणून थांबवणं किती चुकीचं आहे। लावा गाडी बाहेर ब्रिजच्या पुढे पार्क करा आणि या तिथे चालत तरी वेगळंच बनवलेलं, फिरायला बनवलं होतं डोंबिवली या स्वामीनारायण सिटीच्या बाजूने जो रस्ता जातो तो टिटवाळ्यापर्यंत जाणारा जो रिंग रोड बनत आहे, इथं काय नाव आहे तिथून टिटवाळ्यापर्यंत तो रस्ता आहे। कधी वेळ भेटल्यास जाऊ आपण तिथे पण। बघा टिटवाळा 22 किलोमीटर आहे इथून, म्हणजे सरळ नाही, आपल्या डाव्या हाताला वळण घेतल्या सरळ डोंबिवली। अटक लागला तर वेळ होईल आपल्याला। तुमचा प्रवास किती जरी सुसाट झाला, फास्ट झाला तरी पुढे येऊन तुम्हाला फाटक्याजवळ थांबण्याचे जर ट्रेन जाणार असेल तर। हरी ओम। चांगला केलाय रस्ता। रस्ते असे अर्धवट काय करतात, थोडं डांबर टाकतात, जेवढे पॅचेस असतात थोडेच भरतात। तेव्हा सिग्नल लागलेला नसावा, अटक लागलेला नसावा। कोपरगाव मार्गे डोंबिवली इथून ट्रॉफिक बघा। काय बघायला पाहिजे कोपरगाव मार्गे डोंबिवली सरळ आहे, म्हणजे कोपरगाव मार्ग डोंबिवली पुढला कोपर। ओके तो स्टेशन आहे कोपर। रेल्वे फाट्यात डोंबिवलीचे इथे पूल बांधला पाहिजे। आणि माझा अंदाजे पूल इथे बांधण्याचं सर्व प्रक्रिया पूर्ण झालेली आहे। हे भिवंडी मार्गे येणारा ट्रॅक तसंही विरलदा ज्या ट्रॅक वरून चालतंय किंवा मालगाड्या बाहेरच्या गाड्या चालतात तो ट्रॅक। गेलो तरी आपण जाऊ शकतो असा माझा अंदाज आहे। नको माहित नाही तर नको जायला।
जो रस्ता माहित आहे त्या रस्त्याने जावे. हा, वेळ असे जेव्हा पुसत तेव्हा आता रस्त्याने जायला हरकत नाही. रस्ता शोधत जेव्हा घाई आहे तेव्हा तरी रस्ता शोधण्याच्या भानगडीत पडून नये. डोंबिवली स्टेशन, डोंबिवली स्टेशन कडे जाणारा हा रस्ता. Get stars. नवीन दुकान ओपन झालं होतं. काय खास दिवस आहे का? त्याचं हॉटेल नवीन ओपन झालं आहे. दुकान, हा रस्ता जावे का? सरळ जावे. चला इकडून जावे. तर एकदा चुकून आलो होतो इकडे. तर वाचेल असं वाटतंय. चुकलो तर परत माघारी यावं लागेल. तसा तो सरळ रस्ता पण स्टेशन कडेच जाणारा होता. अंदाजे हा रस्ता पण स्टेशन कडेच जाणारा असेल. तिथे गेलो तर पुन्हा ते ट्रॉफिक मधनं रस्ता काढावा लागला. बाजूला ठाणेकडे स्टेशनकडे जाणारा रस्ता आहे. सरळ आपण कुठेतरी डोंबिवलीत आहोत. ते रिक्षा चालल्या त्या बहुतेक डोंबिवली स्टेशनला चालल्या असतात. एक रस्ता काय करता, पुढच्या रस्त्याने जावा का इथलं जावा. ओके ना, बरोबर आलोय. स्टेशनच्या ट्रॉफिक मधनं येण्यापेक्षा हे बरं आहे. हा कुठला रस्ता? पेट्रोल पंप आहे. जाऊ द्या, जितका शॉर्ट टर्म मारायचा प्रयत्न केला तितका बस झाला.
बरोबर डोंबिवली स्टेशनला आपण पोहोचलेलो आहोत. अजून एक रस्ता तो पुढचा असावा. स्टेशनच्या पुढे आलो होता पण अजून मागे आहोत. ट्रेन गेली म्हणजे आपण स्टेशनच्या पुढे आलो. पेट्रोल पंप जो होता बाजूला तिथला देखील रस्ता असेल. एक संपली नाही एक गेली. हा जो रस्ता आहे हा बहुतेक स्टेशनच्या इथला असेल. सॉरी स्टेशनच्या इथला ना, पेट्रोल पंप आपण जो पाहिला तिथला असेल. स्टेशनच्या पेट्रोल पंपच्या इथला रस्ता महात्मा गांधी उद्यान. आणि आपण ज्या ठिकाणी आपल्याला यायचं होय ते ठिकाण आलेले आहे.